तयार करणं चालू आहे, तुम्हाला दाखवतो. तिकडे आहे रुक्मिणी आणि हा आहे कृष्ण. सगळ्याला राम राम, राधे राधे. तर मित्र, स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओत. आज आपल्या गावात चालू होणार आहे श्रीमद भागवत कथा सप्ताह. आता आम्ही आलो होतो आंब्याचे पानं घ्यायसाठी. आता रस्त्यानं आलो आम्ही, केळीचे खांब घेतो इथून आणि मग जातो सारख्या मंदिरात. काही खांब दत्तदादाजवळ देऊ राहिले आणि काही आम्ही नेईन त्या गाडीवर. आता मंदिरात आलो आणि हे खांब बांधणं चालू आहे. तिकडे खांब्याले अलखन. केळीचे खांब लावल्यावर अजून मस्त दिसू राहिलं. मंदिराला कलरिंगही करेल आहे, म्हणजे खतरनाक दिसू राहिलं एकदम. तर आमच्या गावात श्री संत विठोबा महाराज गोसावी होऊन गेले, ज्यांच्या स्मृती प्रित्यर्थ हा दरवर्षी सप्ताह होत असते आपल्या राहुल गावात. वर आलो, इकडे भोंगे लावू राहिले पोट्टे. गावात आवाज जायसाठी इकडे वर भोंगा बांधला एकदम टॉप वर. सगळीकडे आता नवीन सिमेंटचे घर झाले आणि इकडे गडीचे घर काही बाकी आहेत. हे काही दिवसांना राहतीन नाही म्हणून एक व्हिडिओ घेऊन घेतो आठवणीसाठी. ते घर राहतीन आपल्या व्हिडिओ. तर मित्र, दुपारी मी गेलो होतो करवण गावले. छत्रपती शिवरायांचा विवाह स्मृती सोहळा होता तिथं. आणि त्याच्या बाद मग मला काही व्हिडिओ घेता नाही आला. आपल्या गावात जे कथा झाली आता उद्या दाखवीन मी, म्हणजे कथा वगैरे सगळं काही दाखवीन. आणि रात्रीचा कीर्तनही झाला. आणि आता आपल्या गँगचा सप्त्यात पहिल्या दिवसाचा पहारा आहे. तेव्हा पारा असला की मस्त असे पोट्टे जमा होतात. तुझी पत्नी तुझा ऐकते ना. तुझी निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकारा. नामदेव जनाबाई सोपान काका मुक्ताबाई. बोला सोपान काका भानुदास एकनाथ, भानुदास एकनाथ. बोला मित्र, हाय आमच्या गावच्या भागवत सप्त्याचा 6वा दिवस. आणि मनात मी व्हिडिओ याच्यासाठी नाही घेतले की मी दुसऱ्या चॅनलवर टाकू राहिलो. म्हणजे भजनानंदी एक चॅनल आहे, त्याच्यावर मी कीर्तन रेकॉर्ड करून टाकू राहिलो रोजचे. आणि कथेत जे दाखवायसारखं आहे, समजा कृष्ण जन्म टाकला, काल गोवर्धन पूजा होती त्याचा व्हिडिओ नाही टाकला. आणि आज होणार आहे कृष्णाचं लग्न, त्याचा एक व्हिडिओ टाकणार आहे. आज मोबाईल आणलेला आहे सौरभचा, म्हणजे माझ्याच्यात तर 5G नाही म्हणून त्याच्यासाठी अनलिमिटेड डाटाही लागते. 12-13 GB कीर्तन होतात. त्याला एडिट करणं पडते, अपलोड करणं पडते. पण ते करू राहिलो मी काऊन की आठवणी राहतात गावाच्या म्हणून. तर आज आहे कथेत श्रीकृष्णाचा विवाह सोहळा. रुक्मिणी कृष्ण तयार करणं चालू आहे, तुम्हाला दाखवतो. हे पहा, ते तिकडे आहे रुक्मिणी आणि हा आहे कृष्ण, म्हणजे दोन्ही बी पोरीस आहेत. आता इथं कृष्ण रुक्मिणीचा विवाह झाला आणि फोटो काढणं चालू आहे. हे पहा, यायला बसवलं मनात आणि हे सगळे मागे. राधा राणी की
ह्या आपल्या लायना बहिणी कृष्णाच्या लग्नात त्याच्या सख्या बनल्या होत्या, कृष्ण सखी. तर यायला सगळ्याचे नावं विचारू आपण एकाएकीले. राधे राधे मी विशाखा. राधे राधे मी योगेश्वरी. राधे राधे मी ललिता. डबल सांग. राधे राधे मी ललिता. राधे राधे मी इंदुलेखा. राधे राधे मी रंग देवी. राधे राधे मी सुचित्रा. राधे राधे मी विष्णुप्रिया. बोलो राधा रानी सरकार की. श्याम सुंदर श्री यमुने महारानी की. तर आता सजावटीसाठी कुंड्या आणल्या होत्या, त्या नेणं चालू आहेत. आणि इकडे खाली चालू आहे बायाची पंगत माणसाची झाली. काय म्हणलं साई? हा दादा आहे. कोणता दादा? हा दादा माझा आहे. तो कोणता आहे? तो आहे तो मामा आहे तो. तर आता आम्ही कुंड्या घेऊन आलो आणि पाय लेकरं आले इकडे. पुरा सप्ताह झाला ना आता. हे सौरभ भाऊ आता आले पुण्याहून. पा बस कर रे गणे. का हो राजे, जमलं काय? हे शोभलं का तुम्हाला? अरे बस ना रे आता काय नाकार. काय लागलं तुझ्या डोक्याला? डोक्याला काय लागलं रे? कुठून पडला? डोक्यावर पडला काय? सौरवले काहीतरी भेट देण्यात येत आहे. तर गोलू सांगेन आपल्याला हे काय आहे, काय पदार्थ आहे हा नवीन. हे लैलून गुस्का. लैलून गुस्का देण्यात येत आहे. आणि हे इकडे रामोद शेठ आहेत. तो हार, सोन्याचा हार. ये ऋषी भाऊ काही बोला टुकुर टुकुर देख दे वो क्या ऐसा कर काय आहे, काय भेटलं तुला हे फेकून? रात्री गावातून दिंडी, संध्याकाळी दिंडी निघणार आहे, त्याच्यासाठी हे पोरं पीठ वाटू राहिले. हे पहा रांगोळीचं, म्हणजे बाया रांगोळी काढतील इकडे रस्त्यानं मधात पाहू शकता. तिकडे काढणी चालू आहे. हे पहा इकडे या रस्त्यानं रांगोळ्या काढल्या. दिंडीत येऊ राहिल्या ना. डबल कोण नाही काय बोलवान मग त्याला लवकर. हे लायने पोराला टाळकरी दिंडीसाठी. बाकीचे कुठे आहेत? बोलवान मग लवकर. कपडे घालायला गेले का बा? गोलू आता दादाला धोतर नेसून देऊ राहिला. तर आता दादाची एकदम मस्त तयारी झाली. पा खाली धोतर शर्ट वगैरे मस्त. आणि मला तर आधी माहित नव्हतं. काकानं सांगितलं तिकडे की इतराम शिरसाट आबाचे नातू आहेत, म्हणजे मुलीचा मुलगा आहे हे. तर मित्र हो, काल आपल्या गावात होतं काल्याचं कीर्तन. त्याच्या मागचे 7 दिवस होती कथा, जसं की तुम्ही पाहिलंच. थोडं थोडं दाखवलं याच्यात. आणि जास्त याच्यासाठी नाही दाखवलं की ते पहिलेच सांगलं तुम्हाला. भजनानंदी राहुल टाकलं की तुम्हाला ते भेटूनच जाईन. म्हणजे जे जे व्हिडिओ मी काढलेले आहेत त्याच्यावर कीर्तनाचे वगैरे सगळे भेटून जातील तुम्हाला त्याच्यावर. आणि आता मी आलो होतो इकडे अपलोड करायसाठी. हे बा संकेत भाऊचा मोबाईल होता. काल दिंडीचा व्हिडिओ काढला होता याच्यावरच. एक आठवण राहते म्हणून. लहान लेकरं, गावातले लोक सगळे राहतात. तर आता तो अपलोड केला, तोही त्याच चॅनलवर आहे. तर बाकी काहीच नाही. भेटू पुढच्या व्हिडिओत. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला सांगू शकता लोक. जय हिंद, जय भारत, जय महाराष्ट्र. आता ह्या थांबा थांबा, मी मग कॅमेरा देईन तेव्हा.